लहानपणी स्टीव्ह हॉर्वे हा शाळेत जाताना नेहमी स्वप्न पाहायचं की मी टीव्हीवर येणार. एकदा शिक्षकांनी त्याला विचारलं की तू कोण होणार आहे मोठा झाल्यानंतर. स्टीव्हने उत्तर दिलं, मी टीव्हीवर येणार आहे. शिक्षक खूप हसले. घरी एकतर तुला बोलता पण नीट येत नाही, कारण स्टीव्ह त्यावेळेस स्तोत्रा बोलायचा, आणि तू टीव्हीवर येणार. शिक्षकांनी त्याच्या आई वडिलांना बोलवून घेतलं आणि तुमचा मुलगा फार स्वप्नाळू आहे, काय बघा, नीट बोलता येत नाही आणि टीव्हीवर येण्याची स्वप्न पाहतोय. स्टीव्हला खूप वाईट वाटलं त्यावेळेस, पण त्याने मनात खूप निश्चय केला. पहा हं, आपण कधी कधी अशी काहीतरी घटना घडते ना, ती आपल्या मनात काय त्याच्यावर आपण संवाद करतो ते फार महत्वाचं असतं. स्टीव्हने जर तिथेच हातपाय गाळले असते, अरे शिक्षक म्हणतात म्हणजे नाहीच होणार, मी काय करणार. पण स्टीव्हने विचार केला, पक्का विचार केला आणि निश्चय केला की येस, मला हे करून दाखवायचं, मी टीव्हीवर येणार आणि नक्की येणार. तो त्याच्या बाबांशी बोलला, बाबा मला टीव्हीवर यायचंय. त्याचे वडील म्हणाले, बाळा तू असं कर, नैराश होऊ नकोस, तू एका कागदावर लिही. तुझं स्वप्न एका कागदावर लिही आणि रोज ते वाचत जा. आणि त्याचं म्हणजे ते मनातल्या मनात पूर्ण कल्पना कर. अर्थात एवढं डिटेल त्यावेळेस सांगितलं नाही, पण पालक म्हणून त्यांनी समजूत घातली, तुझं स्वप्न एका कागदावर लिही आणि रोज वाचत जा. स्टीव्हने तसं करायला सुरुवात केली. रोज तो ते वाचायचा आणि त्या विश्वामध्ये रमून जायचा. काही वर्ष झाली, तो तरुण झाला, मोठा झाला स्टीव्ह. त्याला हळूहळू त्याने जमेल तशी बाहेरची कामं करायला सुरुवात केली. स्टँडअप कॉमेडी शो करायला सुरुवात केला. रेडिओवर काम करायला सुरुवात केली. अगदी वेळ आली तर सिक्युरिटी गार्डची सुद्धा नोकरी केली. असंच करिअरच्या वाटा पाहत पाहत असताना त्याने एकदा त्याला एक टीव्हीवर एक शो करायची संधी मिळाली आणि तिथून पुढे त्याला मागे वळून पाहायची गरजच नाही लागली. एकदा तो टीव्हीवर त्याला संधी मिळाली आणि नंतर आठवडाभर पूर्ण रोज तो त्या टीव्हीवर येत राहिला कोणत्या ना कोणत्या कारणाने. कारण त्याच्याकडे ते स्किल त्याने डेव्हलप केलं होतं, ते स्वप्न तो रोज बघत होता आणि त्या दृष्टीने कृती पण तो ते करत होता. तो पहिला आफ्रिकन अमेरिकन कॉमेडियन ठरला. शिक्षकाचा अपमान तो विसरला मात्र नव्हता. काही वर्षांनी त्याने एक भन्नाट आयडिया सुचली की आपल्या या सरांनी, आपल्या शिक्षकांनी आपला असा अपमान केला होता आणि आपण त्याच्या जिद्दीने त्यांचा तो अपमान किंवा तो मनाला अशा पद्धतीने लावून घेतला की मी करिअर करून दाखवलं. अगदी ज्याच्याविषयी त्यांनी माझी खिल्ली उडवली होती, माझा अपमान केला होता, आणि मी आज ते करून दाखवले. येस, मी करून दाखवले. त्यांनी एक भन्नाट कल्पना स्टीव्हने शोधली. तो दरवर्षी त्याच्या त्या शिक्षकांना एक नवीन कोरा टीव्ही पाठवायचा. नकळत हा संदेश त्याच्यामध्ये होता की तुम्ही जे म्हटलात ना मी टीव्हीवर येऊ शकत नाही सर, आता मी रोज टीव्हीवर असतो. नंतर हाच टीव्ही होस्ट करायला लागला, होस्ट काम करायला लागला, लेखक म्हणून प्रसिद्ध झाला, मोटिवेशनल स्पीकर म्हणून प्रसिद्ध झाला. तुम्ही गुगलवर सर्च करू शकता, स्टीव्ह हार्वे. त्याचे शो खूप सुंदर आहेत, खूप भन्नाट आहेत, फसवणारे आहेत. त्याने स्वतःचा हार्वर्ड फाउंडेशन, असा हजारो मुलांना मदत करणारा एक फाउंडेशन तयार केलं. हा अशक्य वाटणारा स्वप्नांचं सुद्धा सत्य होऊ शकतं, हे स्टीव्हने दाखवून दिलं. ध्येय स्पष्ट असेल आपलं, त्याचं चित्र मनात स्पष्ट असेल, त्याच्यावर अतूट विश्वास असेल आणि रोज जर आठवण करून त्या दिशेने सातत्याने जर तुम्ही कृती करत असाल, तर तुमचं ध्येय गाठण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. आपलं लक्ष आणि आपली ऊर्जा एकाच दिशेने काम करत असते. यालाच तर लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात. सातत्य, विश्वास आणि कृती. लाईफ कोच म्हणून मी नेहमी माझ्या सेशनमध्ये हेच सांगत असते, तुमचं भविष्य इतरांच्या मतांवर ठरत नाही. तुम्ही स्वतःविषयीचं काय मत तुमच्याविषयी बनवून घेतलेलं आहे, त्यावर तुमचं भविष्य ठरतं. तुम्ही स्वतःवर काय विश्वास आहे, तुम्ही काय कृती करता, तुम्ही काय वाचता, काय बोलता, काय लिहिता, कोणाची संगत आहे, कोणत्या विचारामध्ये तुम्ही आहात, हे तुमचं स्वप्न पूर्ण होईल की नाही या दिशेने जात असतं. तुम्हाला काय वाटतं हे सगळं ऐकल्यानंतर? तुमचंही असं काही स्वप्न पूर्ण झाले का? कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि जर तुमचंही आता असं काही स्वप्न असेल, मोठं स्वप्न आहे आणि ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे, तर लिहा, दररोज वाचा, त्याची अनुभूती घ्या, रोज एक पाऊल त्या दिशेने टाका. आणि कदाचित पुढची सक्सेस स्टोरी नक्की तुमची असेल. मला आवडेल तुमची सक्सेस स्टोरी वाचायला. कमेंटमध्ये नक्की सांगा. तर
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? मला आवडेल तुम्ही जर सबस्क्राईब केलं, तुम्ही मला फॉलो केलं, कमेंट केली, तर नक्कीच मी तुमची वाट पाहत आहे या सगळ्या गोष्टींची. आणि सर्वात मोठं स्वप्न पहा आणि ते पूर्ण करण्यासाठी विश्वास ठेवा, सातत्य आणि कृती आणि रोज त्या लक्ष्याप्रती काय कमिट किंवा काय ॲक्शन केलेली आहे आपण, त्याची थोडी आठवण रोज ठेवायचीच आहे. तर हा व्हिडिओ अशा व्यक्तीला शेअर करा, त्याला थोडं मोटिवेशनची गरज आहे, त्याला थोड्या प्रेरणेची गरज आहे. मी आहे माइंडफुल पुष्पा, एक लाईफ कोच, एक लॉ ऑफ अट्रॅक्शन कोच, एक हीलिंग अँड मॅनिफेस्टेशन कोच. मी एक चाइल्ड पॅरेंट काउन्सिलर पण आहे, NLP प्रॅक्टिशनर आहे. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.